देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही मध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे की दररोज आंबेडकरवादी संघर्ष समिती नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये एकत्रीकरणाचा मुद्दा घेऊन एकत्रीकरणाचा संघर्ष त्यांचा निरंतर सुरू आहे आणि आज ही 20वी मीटिंग पवनपुत्र नगर बौद्ध विहारामध्ये ही 20वी मीटिंग संपन्न झाली आहे। आणि बघता तुम्ही माझ्या मागे आजच्या या मीटिंगमध्ये उपस्थित नव्याने आंबेडकरवादी जनता ही उपस्थित झालेली आहे। जाणून घेऊया की त्यांचे काय मत आहेत। तत्पूर्वी परत एकदा तोच मुद्दा एकत्रीकरणाचा। समाज एकत्र आहे, एकत्र होता आणि एकत्र सामोरही राहील, परंतु समाज ज्यांना आपली आंबेडकरी विचारधाराची पार्टी या मग आंबेडकरी विचारधाराचे नेते म्हणतो आहे, ते नेते विखुरलेले असले कारणास्तव आज आमची अशा दशा झालेली आहे असं चित्र स्पष्ट दिसत आहे। ते चित्र भविष्यामध्ये नसावं आणि ते चित्र बदलावं, परिवर्तन व्हावं आणि एकत्रीकरणाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आंबेडकरी विचारांचं वर्चस्व नेहमी राहावं, याकरता हा संघर्ष सुरू आहे। जाणून घेऊया या आजच्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या आंबेडकरी विचारधारेशी प्रेरित असलेल्या व्यक्तींना की त्यांचं काय मत आहे। सर, आजची जी आंबेडकरवादी संघर्ष समितीकडून एकत्रीकरणाची मीटिंग झाली, एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय सांगायचं आहे की एकत्रीकरण गरजेचं आहे की नाही? एकत्रीकरण खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते आम्हाला मान्य आहे। आम्ही त्यानुसार प्रयत्न करू। काय वाटते की तुम्हाला की कुठं ना कुठं समाज एकत्रित आहे, परंतु आपल्या पार्ट्या एकत्रित नसल्यामुळे राजकीय स्थिती आपली खालावलेली आहे का? आमच्या मते तरी एकत्रित सगळेजण यायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे। एकत्रीकरणासाठी तुम्ही पण प्रयत्न करा, त्यांच्यासोबत आमच्या पाठिंबा आणि तुमचं सहकार्य आहे, पूर्ण सहकार्य आमचे। साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांच्या पण जाणून काय म्हणता सर की चित्र आजचं एक डायरेक्टली राजकीय चित्रावरती आपण बोलू, राजकीय परिस्थिती असं निर्माण झालेली आहे की आपलं अस्तित्व नगण्य आहे। तर काय आपल्या विचारधारेने चालणाऱ्या, विचार सांगणाऱ्या ज्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रीकरण गरजेचं आहे की नाही? सर, समाजाची परिस्थिती बघितली तर समाज विखुरलेला आहे। यासाठी राजकीय जे राष्ट्रीय लेवलवर जे आमचे नेते आहेत यांच्यातच फुटाफुटी झालेली आहे आणि म्हणून आम्ही एक संकल्प तयार केलेला आहे की प्रत्येक एरियातून आमचे बांधव एकत्रित येतील। ही एक आमच्यासाठी शुभ संकेत आहे आणि लोकांनी एकत्रित यायलाच पाहिजे। एकत्रीकरणासाठी तुमचं समर्थन आहे? यस सर। काय सांगाल सर की जनता एकत्रित जर आली आणि एकमुखाने जर एकत्रीकरणाची भाषा बोलू जर लागली तर वेगवेगळेपणा जो दिसतो आहे तो कुठं ना कुठं दूर होईल काय? आता जे मोठे पक्ष आहेत हे आपल्या समाजाची दिशाभूल करीत आहेत, हे दिशाभूल थांबले पाहिजे म्हणून छोटे याच्यातून का होईना बी रोवलं, याचा वृक्ष तयार होण्याकरता जेवढे काही परिश्रम करावे लागतील ते आम्ही करण्यास तयार आहोत आणि हा चांगला संकल्प आहे, संकल्प आहे। याच्याकरता आम्ही नेहमी सहयोग करू हेच भावना व्यक्त करतो आणि जय भीम। सर या थोडं समोर, नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामधून याची सुरुवात होत आहे आणि नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्येच ही उपक्रम जो आहे आणि प्रयोग हा करून दाखवायचा आहे। तर काय वाटतं तुम्हाला की काय राहणार याचं शेवट? सर, जर बहादुरा नगरपंचायतमध्ये जर अशा प्रकारचं एकीकरण झालं तर याचं आपलं बहादूर नगरपंचायतमध्ये आपल्या समाजाचं वर्चस्व वाढेल आणि विखुरलेला जो समाज आहे बहादुरा नगरपंचायतमधला तो एकत्र येईल आणि याचा फायदा नक्कीच आपल्या समाजाला मिळेल, आपल्या नेतृत्वाला मिळेल, आपला याची दखल हे वरच्या पातळीवर घेतल्या जाईल असं मला वाटतं। आणि एकत्रीकरणाचा मुद्दा जो आहे त्यासाठी तुमचा सहयोग आणि एकत्रीकरणाच्या मुद्द्यामध्ये माझं संपूर्ण सहकार्य राहील आणि मी पुरेपूर प्रयत्न करेल। या सर, काय सांगाल तुम्ही की आज जो एकत्रीकरणाचा मुद्दा जो सुरू आहे तर तुमच्या परिसरामध्ये तुम्ही एकत्रीकरणासाठी सहकार्य करून सहमती दर्शवून तुम्ही प्रयास कराल काय? 100% या गोष्टीसाठी मी फार पूर्वीपासनं
माझ्या मनामध्ये इच्छा व्यक्त करत होतो. पण आणि मी बऱ्याचशा वेळा आपल्या आपसामध्ये बसून ही गोष्ट व्यक्त करत होतो, पण अजूनपर्यंत कोणी आले नाही. पण तुम्ही आज त्या बाबतीमध्ये इथे मीटिंग घेतली, मी तर तुमचे धन्यवाद म्हणायला पाहिजे. आणि हे वरिष्ठ लेवलला जे मोठे नेते आहेत त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि समाजाविषयी त्यांनी सुद्धा आपले ऋणानुबंध जपले पाहिजे. धन्यवाद सर. या साहेब, काय सांगाल तुम्ही की तुमच्या काळातला जो आंबेडकरी समाज आणि आताच्या काळाचा आंबेडकरी समाज हा कसा वाटते तुम्हाला? बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मोठा विचार त्यांचा सगळ्या म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होते. पण तसं काही झालेलं नाही आहे. ओबीसी समाज आहे तो आपल्याला मिळत नाही. तर त्याच्याकरता ते पण आपल्यासोबत यायला पाहिजे. हा एक मोठा एक विचार बाबासाहेबांच्या मनात त्यावेळेस होता. पण समजा नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आपला समाज जर एकत्रित आला तर ओबीसी समाजही आपण एकत्रित आहोत हे बघून आपल्या जवळ येईल काय? तसं ते सांगता येणार नाही. ते पण विचार तरी करायला बाध्य होतील. हा विचार तसं करा. म्हणजे आपण जर एकत्रित जर झालो तर ते विचार तरी विचार करतील एकत्रित घेण्याचं. बरोबर, एकत्र येण्यासाठी एकत्रीकरणासाठी तुमची सहमती आहे? हो, माझा असा विचार आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जे त्यांच्या मागे आपण यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांचं जे आहे, कारण की ते बाबासाहेबांच्या कुळातील जे आहेत खानदानीमधून, तर बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, तर त्यांच्या मागे आपण यायला पाहिजे. सगळे जे गट वगैरे विखुरलेले आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आपण बघा, तुम्ही जसं म्हणले आता की बाळासाहेबांच्या मागे आपल्याला राहायला पाहिजे, परंतु बाळासाहेबांनाही काय याची जाण नसावी का की आपण विखुरलेले असल्यामुळे असा परिस्थिती होत आहे, तर त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे की नाही एकत्रीकरणासाठी? बघा, विनंती नाही तर त्यांनी छोट्या छोट्या ज्या काही पार्ट्या असतील विखुरल्या त्यांना आदेश तरी द्यायला पाहिजे की नाही की आता खूप झालं अलग अलग, आता तरी एकत्रित यावं बनून. हो, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. पण ते मोठेपण त्यांना वाटते मी मोठा आहे, मला अध्यक्षपद मिळायला पाहिजे. तर चला, आपण त्यांना जर पत्रव्यवहार केलं समाजातर्फे तर त्यांचं काय उत्तर येते तर त्याची आपण प्रतीक्षा करूया. बिलकुल बरोबर. ठीक आहे सर. सर या, काय सांगाल तुम्ही की आज इथं एकत्रीकरणाचा मुद्दा घेऊन आंबेडकरवादी संघर्ष समिती आलेली आहे आणि ही संकल्पना नियमित नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये राबवली जात आहे. काय सांगाल तुम्ही यावर? ही संकल्पना अगदी चांगली आहे. कारण कसं काय आहे की कोणत्याही निवडणुकीमध्ये आपले 5 ते 10 उमेदवार उभे असतात आणि आपल्या समाजाला असं वाटते की आपण कोणाला मतदान करायचं, तर ते कन्फ्यूज होतात आणि दुसऱ्यालाच मतदान करतात. जर हे एकच उमेदवार असला एकत्रीकरणाचा तर त्याला 100% मतदान मिळू शकते. म्हणजे एकत्रीकरण केल्यामुळे आपला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती ही व्यवस्थित होऊ शकतो आहे. कसं आहे, आपली प्रगती करायची असली तर सत्ता हातात असणे आवश्यक आहे. बरोबर. सत्ता नसल्यामुळे आपली अधोगती होत आहे. म्हणून एकत्रीकरण हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून खालच्या लेवलपासून हे आपण जर केलं तर पुढे त्याचा प्रगती होऊ शकते. निश्चित. धन्यवाद. की जसं तुम्ही ऐकलं आहे की प्रत्येक मीटिंगचा जो शेवट आहे हा एकत्रीकरणाचा स्वीकार करून आणि एकत्रीकरणाच्या बाजूने हा पडला हा भारी झालेला आहे. आणि प्रत्येकांचे मत, जसं तुम्ही बघा, आज एक विशेष बाब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्या परिवाराशी त्याने संलग्नित आहेत आणि भावनिक त्यांनी लोक त्यांच्यासोबत जुडलेले सुद्धा आहेत आणि त्यांची पण इच्छा आहे की सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहावं. पण प्रश्न तोच उपस्थित होतो आहे की जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, साधारण कार्यकर्त्यांना जर वाटत असेल की सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे, तर काय बाळासाहेब आंबेडकरांना या गोष्टीची जाण नसावी काय? त्यांना वाटत नसावं? आणि जर वाटत असेल तर आंबेडकरवादी संघर्ष समिती त्यांना सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे. जसं की मी मागेही सांगितलं होतं की मीटिंगच्या माध्यमातून पार्ट्यांचं नाव हे निर्देशित केलं जात आहे. आत्ता पावत 4 पार्ट्यांचं नाव अधोरेखित झालेलं आहे, ज्यामध्ये BSP आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, BRSP आहे आणि नव्याने पदार्पण झालेलं ASP आहे. या व्यतिरिक्त अजूनपर्यंत तरी कुणाचं नाव
आलेलं नाही, पण तरीसुद्धा जर आलंच तर त्यांनासुद्धा पत्रव्यवहार होणार आहे. तर बघूया की पत्रव्यवहार झाल्यानंतर कुणाची संमती आणि कुणाचा नकार. ज्याचा नकार त्याला समाज कशा पद्धतीने ट्रीट करेल आणि ज्यांचा होकार आहे त्याच्या पाठीशी कसं उभं राहील. आपल्या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामधील जो कोणी व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल, या मग त्याला वाटत असेल की ही संकल्पना योग्य आहे, परिवर्तनवादी आहे आणि असं केल्याने परिवर्तन आणि एकत्रीकरण हा होऊ शकतो, तर आपल्याही परिसरामध्ये या छोटेखानी मीटिंगचं आयोजन करा की जेणेकरून या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत हा एकत्रीकरणाचा मुद्दा पोहोचेल आणि तो या संघर्षामध्ये सहभागी होईल. सक्षम मराठी टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आम्ही आपल्या उपयोगाचे व्हिडिओ जे बनवू आपल्या चॅनलवर अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सरसकट पोहोचतील. आपल्याकडे काही समस्या, आपले काही मत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायची असतील, या आपली काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.